एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून तसंच त्याला ठार मारण्याची धमकी देऊन 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या अजित तिवडे उर्फ एटी भाई गँगच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। या एटी भाई गँग विरोधात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून या गँगवर मोकाची कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली। या गँगनं गुन्ह्यात वापरलेल्या 2 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत। कोल्हापुरातील कळंबा रिंग रोड जवळील मोरेमाने नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव राहतात। त्यांची याच परिसरात मोठी बांधकाम साईट सुरू आहे। मोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला आणि कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथं राहणारा कुख्यात गुन्हेगार अजित तिवडे याच्यासह त्याच्या एटी भाई गँगनं या बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांचं अपहरण केलं होतं। त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी या गँगनं मागितली होती। या गँगच्या त्रासाला कंटाळून बिल्डर निलेश जाधव यांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी या एटी भाई गँगचा म्होरक्या अजित तिवडे याच्यासह फैयाज नगारजी, लखन माने आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या चौघांना तत्काळ अटक केली होती। न्यायालयानं त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अटक केलेल्या अजित तिवडे याच्यासह त्याच्या गँगच्या साथीदारांवर खुनांसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे पोलिसात दाखल आहेत। या गुन्ह्यातील त्यांचा साथीदार लाला शेठ हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं। या आरोपींची नावे आहेत अजित तिवडे, फैयाज नागरजी, लखन माने, संजय किरंगे आणि लाला शेठ। हे सर्व आरोपी आहेत। हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यातील अजित तिवडे हे 2014 च्या मोक्कामध्ये अटक करण्यात आलेली होती। ते जामिनावरती बाहेर आहेत आणि जामिनावर असताना त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। या एटी भाई गँगच्या गुन्हेगारी कारवायांचा शोध घेऊन या गँग विरोधात मोकाचा प्रस्ताव बनवण्याची तयारी पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली। या एटी भाई गँगनं गुन्ह्यात वापरलेल्या फैयाज नगारजी आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या दोघांच्या 2 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत। गुंड अजित तिवडे याच्या एटी गँगनं धमकी, खंडणी तसंच इतर काही गुन्हेगारी कारवाया केल्या असतील तर नागरिकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी निर्भयपणे संपर्क साधून गुन्हे दाखल करावेत, असं आवाहन पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी केले। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांची कोणतीही भीती न बाळगता जर अशा प्रकारच्या काही घटना त्यांच्या संदर्भात घडलेल्या असतील तर त्यांनी भयमुक्त होऊन पोलीस ठाणे संपर्क साधावा आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा। कुख्यात गुंड अजित तिवडे याच्या एटी भाई गँगला कोण रसद पुरवते, वेळोवेळी कोण मदत करते, तसंच त्याला कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे काय, याच्या मुळापर्यंत जाऊन पोलीस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी स्पष्ट केले।